नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. संघटनेचा विजय असो. शंकर गायकवाड जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी परिषद आज आयोजित करण्यामागे नेमकी काय भूमिका होती? शेतकऱ्यांचे हाल प्रचंड वरचेवर बेकार झालेले आहेत. कारण 2012 पासून तुम्ही जर विचार केला किंवा मागचे 10-12 वर्षाचा विचार केला, जो भाव 10-15 वर्षापूर्वी भेटत होता तोच भाव अजून सुद्धा भेटतोय. महागाई त्या ठिकाणी 5-6 पट वाढलेली आहे. मजुरीचे दर वाढलेले आहेत. खताचे दर त्या ठिकाणी 5-6 पट वाढलेले आहेत. आणि बाकीचे सुद्धा सगळेच दर त्या ठिकाणी 5-6 पटीने वाढलेले असताना सगळ्या शेतमालाचे मात्र भाव वाढत नाहीत. म्हणून या ठिकाणी मी सरकारला सांगू इच्छितो, महोदय सरकार, तुम्ही तात्काळ या गोष्टीकडे लक्ष द्या. अन्यथा तुमचं खाली मुटकवरी पाय केल्याशिवाय या ठिकाणी शेतकरी सोडणार नाही. शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करून मारायला लागलेला आहे. मरता क्या नाही करतायत अशी एक म्हण आहे. परंतु आम्ही या ठिकाणी शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते त्या ठिकाणी पटाईत झालेले आहेत. ते या ठिकाणी आता मरणार नाही, तर ज्या लोकांमुळं, ज्या सरकारमुळं आत्महत्या करण्याची वेळ येत आहे त्या सरकारचं खाली मुटकं बोरी पाय करणार हे मात्र नक्की. संघटनेची पुढील काय भूमिका असेल विधानसभेच्या अनुषंगाने? विधानसभेला जिथं जिथं इच्छुक असतील महाराष्ट्रभर त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उतरतील आणि पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी विधानसभा लढवतील. आणि जे हे राजकीय पक्षाचे जे पुढारी आहेत हे जे दरवर्षी तेच चाललंय, त्या हरामखोराला दिसेल तिथं शेतकरी ताणून मारतील. स्वबळावर राहतील का महायुती, महाविकास आघाडीचा पर्याय निवडला जाईल? नाही, जर समजा पुढून कुठून ऑफर आली तर आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे करू. आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून काय काय कामं झालीत जिल्ह्यामध्ये? कामं आम्ही आता गेल्या वर्षी सांगितलं, गेल्या वर्षी आंदोलन केले, 22,261 कोटी मंजूर केले पीक विम्याचे. ह्या वर्षी आंदोलन केलं 7,150 कोटी मंजूर केले झाले. आणि बाकीच्या जर तुम्ही संघटना बघितल्या तर रिझल्ट येणार किती आंदोलन आहेत. हो, ही सिस्टीम आहे. ह्या सिस्टीममध्ये नुसतं दावायचं असतो शेतकरी आणि लुटीत राहायचं असतं. असेच सगळ्या चळवळीचे सगळ्या शेतकरी संघटनाची धोरणं राहिलेली आहेत. परंतु आता आम्ही ही जी संघटना बनवलेली आहे ही शेतकऱ्यांची संघटना आहे. की आता शेतकऱ्यांनी चळवळ हातामध्ये घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांनी ठरवलं आता जर कुठली संघटना न्याय देत नसेल तर आपण आपली संघटना बनवायची आणि ह्या नेत्याला सुद्धा दिसेल तिथं, आता ह्या चळवळीच्या नेत्याला दिसेल तिथं ताणून मारायचं. आता महाराष्ट्रभर जास्त संघटना झालेत, वारंवार संघटना नवीन होते. तुमची संघटना म्हणून कशी काम करेल, कसं तारणार संघटनेला? संघटनेचंही वेगळंच विचार राहणार आहेत. मी एक 3-4 दिवसापूर्वीच आंदोलन केलं. तुम्ही सगळ्या पेपरला बातम्या वाचल्या असतील ह्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यावर बातम्या केल्या त्या. मी त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मी आंदोलन तेवढ्यासाठी केले, माझ्यासहित सर्व शेतकरी नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करा. माझ्यासहित सर्व शेतकरी नेते संपत्तीची चौकशी करा. त्याशिवाय तर दूध का दूध, पाणी का पाणी झाल्याशिवाय उपयोग नाही. कारण शेतकरी विश्वास बसायला गेला शेतकऱ्यात सुद्धा. कारण सगळे भामटी लोक आहेत उतरलेत. आमच्या स्वसंघटनेमध्ये 99.99% शेतकरी चोर झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर. म्हणून माझ्यासहित सर्व शेतकरी नेत्याच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आणि चांगलेच लोक यामध्ये राहिले पाहिजे, तर शेतकरी दिवस चांगले येतील. ठीक आहे. शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी संघटनेचा विजय असो. शंकर गायकवाड जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शंकर गायकवाड जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो